मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा. धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजांना सुट्टी. धाराशिव, लातूर रात्रभर मुसळधार पाऊस. तुळजापूर आणि परिसरात नवरात्रीला आलेल्या भाविकांचे बेहाल. काल सोलापूर आणि पुण्यातही मुसळधार. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाची हजेरी. ठाण्यातील वंदना डेपो परिसर जलमय. पुढील 2 ते 3 दिवस मुसळधारेचा इशारा. अतिवृष्टीग्रस्त भागातले मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे दौरे आवरा. शरद पवारांची विनंती. सरकारी यंत्रणेला पंचनामे आणि इतर कामं करू देण्याचा सल्ला. किल्लारीच्या भूकंपावेळी पंतप्रधानांनाही जाऊ दिलं नव्हतं अशी करून दिली आठवण. मराठवाडा पुराच्या विळख्यात आणि शिंदेंच्या युवा सेनेकडून गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन. हिंगोलीतील कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज. जिल्हाप्रमुखावर चहूबाजूनं टीका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात कार्यक्रम. तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन. डॉक्टर हेडगेवारांच्या काळातील संघ इतिहासाला पुन्हा उजाळा देणार. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा. 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येणार. आंतरराष्ट्रीय फिनटेक फेस्टिव्हलला उपस्थित राहणार. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळलं. फेसबुक पोस्टद्वारे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे हाकेंचे संकेत. मुंबईत नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. मात्र आवाजाच्या मर्यादेचं पालन बंधनकारक. आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय. 202 धावांवर बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा विजय.